हॅलो नमस्कार आणि कशात तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। पण आज आम्ही आदित्यच्या कामासाठी पुण्यात आलेलो सकाळी आणि आता परत घरी चाललो। ऑलमोस्ट आता 12:30 वाजलेले आहेत आणि घरी जाता जाता मला असं वाटलं की काहीतरी तर करायला पाहिजे ना, पुण्यात आलोय ना, असं लगेच चाललोय। तर मग आम्ही असंच प्लॅन केला आणि माझी येलो साडी होती, म्हणलं येलो साडी घालून मग आता मी जेजुरीला जायला पाहिजे आणि मग आमचा प्लॅन ठरलाय आता जेजुरीला जाण्यासाठी। सो बघूयात, आदित्य पहिल्यांदा येतोय, मी भैया आणि वहिनीचं लग्न एकदा झालेलं तेव्हा त्यांच्या सोबत आलेली। फास्ट बोलते जरा, थांब ना जरा, अलगद अलगद हळूहळू बोल। हे याला बोलायचंच होतं बरं का, बोलत होतं म्हणजे तू बोलते बोलते पटापट पटापट बोलते। अरे मग किती वेळ ऐकत बसतील ते माझं। बरं ठीक आहे, आपण आता जाणार आहोत जेजुरीला आणि बाकी नाही माहिती, जसं होईल तसं जाऊयात, दर्शन घेऊयात आणि बाकी गोष्टी होतील तशा बघूयात। चला चालेल। शॉपिंग काय चिकन आणलं काय? बाबा सगळे फ्रेश फ्रुट्स आणले। फ्रेश फ्रुट्स मग काय चांगलं लुटला असेल तुला? लुटलं नाही, मी बार्गेन केलेलं, कळलं ना? काय बार्गेन केलं बाबा? सगळंच, आणि आपल्यापेक्षा स्वस्त होते इथे स्ट्रॉबेरी सगळं। अरे वा, चांगलेत का? आणि बघ हे छोटी केळं पण होती इथे। अरे वा, नाही मला मॅचिंग आता इयरिंग्स म्हणून घालणार आहे। अरे मला डोळ्यांनी दिसते, कॅमेरात का दिसत नाहीये? फायनली आपण पोहोचलेलो आहोत आता जेजुरी मध्ये। जय मल्हार, त्याच्या बॅक साइडला आहे मंदिर। आता पोहोचू, 1-2 मिनिटात आपण पोहोचणार आहोत आणि बघूयात आता। खरंच काही प्लॅन नाही, बघ जसं होईल तसं। तिथं होते सगळ्या गाड्या चाललेल्या, तिकडनं तिथंच जायचं होतं। तर आपण पोहोचलेलो आहोत आता जेजुरी गडावरती आणि आपण करणार आहोत इथून पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात। जवळपास 200 पायऱ्या आहेत, खाली दर्शन घेतलेलं आहे नंदीचं आणि त्यानंतर करूयात आपण आता सुरुवात। तर लग्नानंतर आम्ही दोघंही पहिल्यांदा चाललेलो आहोत आणि जशी की जेजुरी गडावरती प्रथा आहे, नवऱ्याने बायकोला उचलून 5 पायऱ्या तरी चढायच्या असतात, त्यामुळे मी आदित्यला हे काम करायला भाग पाडलेलं आहे। अजून आपल्याला 150 पायऱ्या चढायच्या आहेत। पहिले 5 मध्ये 150 झाले, 2 वेळा झालं ना टेक। हो, एक आम्ही युट्यूब साठी टेक घेतला आणि एक इन्स्टा साठी, त्यामुळे 10 पायऱ्या आधी त्याला चढावं लागलेले आहेत मला घेऊन। आता चढायचं नव्हतं। पायऱ्या खूप स्टिफ आहेत, पण अगदी 15 ते 20 मिनिटात आपण वरती पोहोचतो आणि खरोखर वरती गेल्यावर असं वाटतं जणू काही जेजुरी सोन्याचीच आहे। त्यानंतर आम्ही खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे, खूप छान पद्धतीनं वेळ घालवलेला आहे आणि त्यानंतर तळी भरलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत होतं, खूप छान वातावरण होतं आणि ओव्हरऑल आमचा जेजुरीचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता। जय मल्हार। त्यानंतर थोडा वेळ आम्ही मंदिराच्या परिसरातच घालवला, आम्हाला दोघांनाही खूप छान वाटत होतं आणि भारी। तर आता मस्तपैकी आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता काय करायचं आहे ते मला माहित नाही, बघूयात आता। जे थोडा वेळ थांबतो इथे आणि त्यानंतर मस्त वाटते, खूपच छान वाटतंय आम्हाला, खूप छान आहे, हां खूपच भारी वाटतंय। तर थोडा वेळ थांबतो इथे आणि अजून काय काय आहे बघतो त्या गोष्टी आणि आपण सोबतच बघूयात पुढे काय काय आहे ते। तर आत्ता सध्या तिथे कन्स्ट्रक्शन चालू असल्या कारणानं तिथली तलवार जी आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला बघता आल्या नाही, पण ही आहे आत्ता तिथली पालखी आणि हे जेजुरी गडावरतून खाली सुंदर अशी दिसणारी जेजुरी। त्यानंतर पुढे आम्ही निघालेलो आहोत बाणूबाईच्या दर्शनासाठी। गडावरून थोडं खाली उतरल्यानंतर बाणूबाईचं मंदिर आहे, तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर या साधारण देवस्थानावरतीच अशा मिळतात हिरव्या आणि पिवळ्या बांगड्या, मला खूप आवडतात घालायला, त्यामुळे मी ह्याचा चुडा भरून घेतलेला आहे। ह्या पद्धतीचं आमची जेजुरीची ट्रिप खूप छान पद्धतीनं पार पडलेली आहे। चपला बघ आपल्या। चलो दर्शन वगैरे झाले आणि आता निघतोय आम्ही आता इथून। तर आता फायनली आपण राहुरीला निघतोय आणि 3 वाजलेत। बाकी काहीच करायचं नाही, जेवण पण नाही करायचं आज आम्हाला। आज आम्ही फ्रुट्स खाणार आहे असं ठरवलंय
आणि बाकी काहीच नाही करायचं, त्यामुळे घरी जायचंय. सो चलो बाय बाय. हात बीत धुवून घे गाडीच्या सीट. सगळे येलो येलो झाले. हात धुवून घ्या, गाडीच्या सीटला लागते सगळं. पहिलं कायला गाडीचेच पडले. अरे नाही निघत तो कलर. इकडे आमच्या स्ट्रॉबेरीज आणि आदित्य केळ खातोय आणि घरी निघालोय आता. मी पोहोचायला ऑलमोस्ट 7 वाजतील, आता 3:30 वाजलेत. आणि ही आहे मी आणि स्ट्रॉबेरी खातानाची मी. हळदी कुंकू झाली. रेड आणि येलो. तसं तर माझी लिपस्टिक पण रेड होती, साडी येलो, त्याच्यात पण हळदी कुंकूस होती. तुला कुठेतरी हे करावं लागत. स्वाहा. हा, स्वाहा करतात का हळदी कुंकू लावलं? काही इतकं छान दिसायला स्ट्रॉबेरी आणि टेस्ट पण बरी आहे, पण आता मला डाऊट येतोय की त्या कलर वाले आहेत की काय काय माहिती, कारण की एवढ्या भारी दिसतात. चाटले असते आणि हे करतात, शायनी करतात ते. पण मी धुतले त्यांना, असंच नाही खाते. ठीक आहे ना, जरी चाटलेला असेल तरी. आज फक्त फ्रुट्स खायचे ठरवले होते, पण संपली आता कॅपॅसिटी आणि खूप भूक लागली आहे मला. 5 वाजत आले आणि कंट्रोल नाही होते आता सध्या. मला खूपच भूक लागली, डोकं दुखायला लागले आणि सकाळपासून ट्रॅव्हलिंगच करतोय. त्यामुळे आम्ही इथे रस्त्यातच मंगलमूर्ती मिसळ आहे तिथं आलेलो आहोत. आणि आता मिसळ पाव वगैरे नाही खाते, भेळ खातोय. मी मिसळ खातो. तुपा भेळ.